थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात सरसों का साग म्हणजेच मोहरीची भाजी उपलब्ध होते. ही शरीरासाठी अतिशय पौष्टिक अशी असते. पंजाबमध्ये तर ही भाजी थंडीत आवर्जून अशी बनवली जाते. ही भाजी मुख्यत्वे करून 3 भाज्या वापरून केली जाते. त्यामुळे हिची चव फारच छान मस्त अशी लागते. आज आपण हा सरसों का साग अगदी झटपट कसा बनवायचा आणि परफेक्ट कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. सरसोचा साग बनवण्यासाठी आपण 3 भाज्यांचा वापर करतो. त्यातली पहिली भाजीची बघा मी या ठिकाणी ओळख करून देते तुम्हाला. ती म्हणजे आहे सरसों का साग म्हणजेच मोहरीची भाजी. ही हिवाळ्यात भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते. ही अगदी मुळाच्या पानांसारखी दिसते आपण बघू शकता. दुसरा आहे चंदन बथुआ. याला बथुआ असे देखील म्हटले जाते. आणि तिसरा आहे पालक, जो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. या 3 भाज्यांचा मिळून सरसों का साग तयार केला जातो. सर्वप्रथम बघा मी या सगळ्या भाज्या निवडून घेतलेल्या आहे. सरसों का सागमध्ये जर काही अगदी जाडच दांड्या असतील तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि थोड्याशा बारीक अशा दांड्या असतील तर आपल्याला घेऊन घ्यायच्या आहेत. पुढे बघा पालक आहे, चंदन बथुआ आहे. तर ह्या सगळ्या भाज्या मी व्यवस्थित अशा निवडून घेतलेल्या आहे. तर आपण प्रमाण जर या भाजीचं बघितलं तर कसं घ्यायचं आहे. जर आपण 250 ग्रॅम म्हणजेच एक जुडी जर या ठिकाणी आपण सरसों का साग घेतला तर त्याच्या अर्धा म्हणजे 125 ग्रॅम आपल्याला पालक घ्यायचा आहे आणि त्याच्या अर्धा आपल्याला चंदन बथुआ घ्यायचा आहे म्हणजे 60 ग्रॅमच्या आसपास. या घेतलेल्या प्रमाणामध्ये 4 व्यक्तींना पुरेल इतकी भाजी व्यवस्थित अशी तयार होते. पुढची स्टेप म्हणजे आपल्याला सगळ्या ह्या धुतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या बारीक चिरून कुकरमध्ये डायरेक्ट अशा घालून घ्यायच्या आहे. कारण आपण ह्या भाज्या ज्या आहेत त्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. यामध्ये बघा मी सरसूच्या सागच्या दांड्या सुद्धा घेतलेल्या आहेत. आपण सुद्धा या दांड्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपली जो साग आहे तो अगदी चविष्ट असा तयार होतो. बघा एक एक करून आपण ह्या सगळ्या भाज्या आता कापत चाललेलो आहेत. काही लोक यामध्ये मेथी देखील घालतात. तर आपण जर मेथी घालणार असाल तर अगदी मूठभर आपल्याला या ठिकाणी मेथी घ्यायची आहे. सरच्या सागमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि B12 आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. अँटीऑक्सिडंट सुद्धा भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातले विषारी तत्व बाहेर काढण्याचे काम करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. चंदन बथवामध्ये देखील कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. पालक देखील भरपूर अशा गुणधर्मांनी युक्त असा आहे आणि या 3 भाज्यांचे कॉम्बिनेशन म्हणजे सरसों का साग. प्रत्येकाने हिवाळ्यात 2 ते 3 वेळा सरसों का साग नक्कीच खाल्ला पाहिजे. सगळ्या भाज्या या ठिकाणी आपण कुकरमध्ये बारीक चिरून घेतलेल्या आहे. यामध्ये आपण तयार केलेली आता अद्रक लसणची जी पेस्ट आहे ती आपण घालून घेणार आहोत. साधारणतः 9 लसणाच्या पाकळ्या आणि किंच आल्याच्या तुकड्याची मी पेस्ट तयार करून घेतली आहे. यानंतर मीठ घालून घ्यायचे आहे आपल्याला. यामुळे चव खूप छान लागते भाजीची. साधारणतः 1 कप भरच म्हणजे आपला रोजचा चहा प्यायचा जो कप असतो त्याने मी 1 कप भर यामध्ये पाणी घालून घेत आहे. कारण आपल्याला ही भाजी थोडी घट्टसर अशी ठेवायची आहे. त्यामुळे या ठिकाणी 1 कप भरच पाण्याचा वापर केलेला आहे. सगळं व्यवस्थितपणे एकजीव केल्यानंतर आपण कुकर झाकण लावून घेणार आहोत आणि मध्यम आचेवर आपल्याला साधारणतः 5 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत आणि 5 मिनिटं आपल्याला स्लो गॅसवर याला ठेवून घ्यायचं आहे. या भाजीला शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला 5 मिनिटं ही भाजी स्लो गॅसवर शिजू द्यायची आहे. कुकर आता संपूर्णपणे थंड झालेला आहे. वाफ सुद्धा निघालेली आहे. कुकर आता आपण उघडून बघायचं आहे. हे बघा, भाजी जी आहे ती संपूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे. आपण जर ती बोटाने चेपून बघितली तर ती व्यवस्थित अशी चेपली जात आहे. याचा अर्थ आपली भाजी शिजलेली आहे. पुढे आपण जी वरण लोणाची आपली लोणी असते ना किंवा मथनी ज्याला आपण म्हणतो ती घ्यायची आहे आणि त्याने व्यवस्थित असं ह्या भाजीला असं या पद्धतीने मॅश करत जायचं आहे. आपल्याकडे जर पावभाजीचं स्मॅशर असेल त्याने सुद्धा आपण हिला मॅश करू शकता. थोडा वेळ लागतो. अगदी 7 ते 8 मिनिटं ही भाजी चिकन होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने ती मॅश करत जायची आहे. याला मिक्सरमध्ये अजिबात टाकू नका किंवा ब्लेंडरने ब्लेंड देखील करू नका. ह्याच पद्धतीने आपल्याला ह्याला बारीक करत जायचं आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये ह्याला हंडीमध्ये शिजवण्याची पद्धत आहे. परंतु त्या प्रोसेसला संपूर्णपणे 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे ही प्रेशर कुकरची जी पद्धत आहे ही अगदी झटपट आणि फटाफट अशी बनणारी आहे. म्हणजे ऑफिससाठी म्हणा किंवा डब्याच्या सकाळच्या घाई गडबडीत देखील आपल्याला प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यामुळे अगदी सोपी पद्धतीमुळे ही भाजी झटपट अशी तयार होते. साधारणतः 7 ते 8 मिनिटांनंतर आपण बघू शकता ही जी भाजी आहे व्यवस्थितपणे आता घोटून तयार झालेली आहे. अगदी बारीकही नाही, अगदी पेस्ट सारखी सुद्धा नाहीये बघा आणि अगदी जाडसर नाही. अशी छान व्यवस्थित अशी ही भाजी आपली घोटून रेडी झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला बाइंडिंगसाठी एक पीठ वापरायचं आहे. हे आहे बाजरीचं पीठ. याऐवजी आपण मक्याचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता. परंतु बाजरीच्या पिठाची जी चव लागते ना, ती खूप छान अशी लागते या सरसों का सागमध्ये म्हणून या ठिकाणी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 2 रोजचे पोहे खायचे चमचे आहे, छोटे चमचे हे पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत आणि त्याची पेस्ट आपण बनवून घेणार आहोत बघा. आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही. आपल्या भाजीमध्ये व्यवस्थित अशी हे मिक्स होतंय. तयार केलेली पेस्ट आपल्याला घोटून ठेवलेल्या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे. सागमध्ये घालून घ्यायची आहे आणि रवीच्या सहाय्याने पुन्हा सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत. सरसोच्या सागचा बेस या ठिकाणी आपला रेडी झालेला आहे. याला छान मस्त चमचमीत अशी आता फोडणी देऊन घ्यायची आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी बघा सर्वप्रथम मी या ठिकाणी कांदा घेतलेला आहे. बारीक असा चिरून घेतलेला आहे.
त्यानंतर एक मध्यम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा मी या ठिकाणी बारीक चिरून घेतला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. 9 ते 10 लसूण पाकळ्या बारीक बारीक अशा चॉप करून घेतल्या आहे. थोडा आल्याचा तुकडा देखील चॉप करून घेतलेला आहे. हिरवी एक मिरची मधून बारीक कापून घेतलेली आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत. फोडणीसाठी एक जाडबुडाची कढई घेतली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे. याऐवजी आपण अर्ध तेल आणि बटर देखील वापरू शकता. तूप छान असं कडकडीत असं गरम झालं की यामध्ये आपण लाल मिरच्या आणि हिरवी मिरची जी घेतली होती ती टाकून घेतलेली आहे बघा. थोडासा असा तडतडण्याचा आवाज आला की त्यामध्ये आता चॉप केलेला लसूण आणि अद्रक घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे आणि छान असं हाय फ्लेमवर आपल्याला याला कुरकुरीत होईपर्यंत, थोडं क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. परतवून घेतलेला आहे. पुढे आपण यामध्ये चॉप केलेला कांदा घालून घेतलेला आहे बघा. तो सुद्धा कांदा आपल्याला मध्यम आचेवर छान परतून घ्यायचा आहे. झाकण न ठेवता कांदा परतवून घ्यायचा आहे. लगेचच आपला कांदा देखील परतला गेलेला आहे. यामध्ये आपण मगाशी तयार केलेली हिरव्या मिरचीची जी पेस्ट होती किंवा जे वाटण होतं ते आपण घालून घेणार आहोत. वाटण नंतर घालायचं आहे म्हणजे ते जळत नाही आणि छान असं मस्त असं राहतं. ते सुद्धा परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे बघा. मिठामुळे आपल्या फोडणीची चव आहे किंवा भाजीची चव आहे खूप छान अशी लागते. शिवाय टोमॅटो देखील परत लगेच गलायला सुरुवात होते. पुढे टोमॅटो घातलेले आहे. ते सुद्धा आता परतून घेणार आहोत. थोडंसं परतवलं की यावर झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटं मंद आचेवर मधून परतत जात आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. गॅसची फ्लेम या ठिकाणी मंद आहे. आपण बघू शकता भाजी या मस्तपैकी अशी परतली गेलेली आहे. टोमॅटो देखील छान गललेले आहेत म्हणजे अगदी सॉफ्ट झालेले आहेत. त्यातून तेल सुद्धा रिलीज झालं आहे. यामध्ये आता तयार केलेला जो साग होता तो आपण घालून घेणार आहोत. हे बघा. मध्यम आचेवर अगदी तळापासून ढवळत याला छान असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी अशाच घट्टसर कन्सिस्टन्सीचा हा साग असतो, पातळ नसतो. बरोबर असा आपला साग या ठिकाणी बघा झालेला आहे घट्टसर असा. छान हलवून घ्यायचा आहे. मंद आचेवर साधारणतः 5 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, झाकण न ठेवता. मंद आचेवर 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर बघा यामध्ये आता आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे. बटरमुळे काय होतं आपल्या सरसोका सागला चकाकी छान येते. बटर आपल्या घरी जर उपलब्ध नसेल तर आपण याऐवजी 1 चमचा तूप देखील घालू शकता. बटर घातल्यामुळे सरसोका सागची चव जी आहे ती खूप मस्त अशी लागते. सरसोका साग सोबत कॉम्बिनेशनमध्ये खाल्ली जाते ती म्हणजे गरमागरम अशी मक्याची रोटी. एकीकडे सरसोका साग आपला शिजत आहे, दुसऱ्या बाजूला बघा गरमागरम अशी आपली मक्याची रोटी होत आहे. मक्याची रोटी म्हणजे मक्याची भाकरी. हे बघा खूप सुरेख अशी लागतं हे कॉम्बिनेशन. गरमागरम आपली मक्याची जी रोटी आहे ती या ठिकाणी शेकून रेडी झालेली आहे. दुसऱ्या बाजूला आपला सरसोका साग देखील रेडी झालेला आहे. अगदी परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीमध्ये हिरव्यागार रंगाचा आपला सरसोका साग अतिशय स्वादिष्ट असा तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम आपण या ठिकाणी आता बंद करून घेणार आहोत. अगदी मस्त गरमागरम अशी मक्याची रोटी, त्यावर ताजे पांढरे शुभ्र असे लोणी, सोबतच लस्सी आणि गरमागरम असा सरसोका साग. हा मेनू तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे. शिवाय आज आपण अगदी झटपट असा हा मेनू तयार केलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने. टिफिनमध्ये देण्यासाठी देखील उत्तम अशी रेसिपी आहे. तुम्ही जरूर ट्राय करून बघा. शिवाय सरसोका साग हा थोडा उष्ण असल्या कारणामुळे आणि पोषक तत्वाने देखील भरपूर असल्या कारणाने हिवाळ्यामध्ये हा आवर्जून खाल्ला पाहिजे. तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. माझे चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त मस्त झटपट होणाऱ्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या नवीन भागामध्ये. धन्यवाद.